नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आपण नो केमिकल गूळ साधारणतः 30 किलोची बॅग आहे आणि प्रति एकर एक बॅग स्प्रे करतोय. उचलून घे भाऊ, भैया उचलून घ्या. डायरेक्ट गेला पावडर फॉर्मला आपण शेतामध्ये स्प्रे करून देणार आहे, मधल्या मोसंबीच्या शेतीमध्ये. आणि बायांच्या हातामध्ये बादल्यांमध्ये देऊन द्यायचं आहे आपल्याला ते. याच्यामध्ये मधात स्प्रे करून द्यायचं आहे. नक्कीच सांगायचा बेनिफिट मला काय होऊ शकतो. आता आपण मोसंबीला आता ड्रिंचिंग झालं आहे, तुम्हाला दिसतही असेल कशा पद्धतीने चालू आहे. तर ड्रिंचिंग केलेलं आहे आपण पूर्ण. कारण की एक छोटासा वेगळा प्रयोग करतोय आपण. त्याच्यासाठी आपण शेतामध्येच एकरी एक बॅग 30 किलोची हे आपण डायरेक्ट शेतामध्ये स्प्रेच करतो युरियासारखं. नक्कीच सांगा तुम्हाला ह्याच्यामधून फायदा किंवा तोटा काय होऊ शकतो. हे मी माझंच थोडंसं वापरलं आहे. का पाऊस भरपूर झाला आहे, बरीचशी सुपीक जमीन वाहून गेली आहे आणि गुळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम बरेच चांगले न्यूट्रिशन आहेत. तर आपण डायरेक्ट जमिनीमध्येच थोडासा स्प्रे करून देऊ गुळाचा. याच्या मागचं उद्दिष्ट आहे. असंही तर आपण पूर्ण ऑर्गॅनिकच करतो आहे. थोडेसे 2 पैसे नक्कीच जास्त जातील आणि हा आपण एकदाच देतो आहे, काही डबल देणार नाही आहे. तिथं आता बॅग उघडायचंच काम चालू केलं आहे. बॅगच खोलताय, तुम्हाला गुळाची क्वालिटी पण दाखवतो. कारण की त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं केमिकल नाही आहे. आता तेच उघडू. मोसंबी पण पहा. बेड कांबले खूप मोठे, म्हणजे 2-2.5 फुटाचे बेड केले होते. इतका पाऊस पडला आहे तरी ते 1.5 फुटाचे राहिलेले आहेत. हे आपलं प्लॉट नंबर 5. आता मोसंबी पण तुम्ही पाहू शकता. डबल लॅटरल टाकलेली आहे आपण. प्रत्येक म्हणजे लावताना सुरुवातीपासूनच डबल लॅटरल टाकून दिली आहे. आता या बेडला व्यवस्थित करून लॅटरल दूर करून याच्यावर मल्चिंग पेपर येऊन जाईल. हा आकडा आपला शेताचा भाग आहे. हे आपलं पूर्ण गोडाऊन आहे इथं आणि कामाचंच माध्यम चालू आहे. उघडले बेटा थैली, काढून काढ ना थोडासा गुळ बाहेर. गुळ दाखवू आपण. हा पावडर फॉर्ममध्ये ऑर्गॅनिक आहे. बस त्याला असं थोडं जमिनीवर आपण टाकून देणार आहे. म्हणजे जे काही जीवाणू असतील. आणि गुळाचं तत्त्व असं आहे का पाणी लागल्यानंतर गुळाला तर त्याचं पाणीच होऊन जाणार आहे. आणि दुसरं, जर टेम्परेचर वाढलं शेतातलंही किंवा सूर्यनारायणाचं टेम्परेचर वाढलं, प्रखर ऊन पडलं आहे, तर नक्कीच त्या गुळाचं पाणी होऊन जाईल. म्हणजे तुम्ही कोणत्याही माध्यमातनं त्याला देऊ शकता. आणि एक आपण हा प्रयोग करतो आहे. याच्यात काही लोकांनी केलं असेल, मला कल्पना नाही, पण मी करून घेतो आहे. कारण की थोडंसं पाऊस ढगाळ झालं आहे. तर एकरी एक बॅग 30 किलोची 1000-1200 रुपयाची आपण बॅग जमिनीवर टाकून देतो आहे. काय याचा बेनिफिट आपण नक्कीच पाहू, काय मिळतो काय नाही. आणि साईडला सर्व वर्कर लोक ते गूळ जमा करतायत. कारण की जवळजवळ आपण हे 15 एकराला 15 बॅग मागवलेल्या आहेत. आपण देऊन देणार आहे. काय याच्यात जमिनीमध्ये काही ना काही नक्कीच चांगला उपयोग होईल. होणारच नाही आहे. 100% नुकसान काय होणार आहे. जमिनीतलं आहे, जमिनीतच देतो आहे आपण. आणि आता स्प्रे करतानाही तुम्हाला दाखवतो मी का बस युरिया टाकतो आपण, जसं शेतामध्ये स्प्रे करतो त्याला हलका फेकणार आहे आपण त्याला. मग आपणही देऊ. हे माझी शेती पूर्ण तार कंपाऊंड केलं आहे आपण. आणि हाय डेन्सिटीमध्ये लावलेली आहे आपण मोसंबी. 12x4 पूर्ण तार कंपाऊंड करून घेतलं. म्हणजे आपल्याला येणारे बाहेरचे प्राणी जंगलातले आपल्या शेताला किंवा झाडांना त्रास देणार नाही. कारण की इथं जंगली प्राणी भरपूर झालेले आहेत, सर्वीकडेच झालेले आहेत आता. त्यामुळे
नीलगाईंचाही खूप त्रास आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं आपणच स्वतः थोडंसं आपलं ते झटका मशीन हे ते लावण्यापेक्षा आपण सरळ हे पाहता काही काही झाडं अति पाण्याने पिवळे पण झालेले आहेत. आपण आता यांना चालूच ड्रिंचिंग झालेलं आहे. ऑर्गॅनिक आपण दिलेलं आहे. बायोरिच आपण ड्रिंच केलं आहे एका झाडाला 200-250 ml. आता कुठे कुठे कीड पत्त्यांनी खाऊन घेतलेली. पाऊसच चालू होता कंटिन्यू. आज 2 दिवस झाले उघडीप तर छान दिलेली आहे. नक्कीच पहा आता काम कसं झालं आहे. आणि एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण अजून टाकतो मी स्प्रे करताना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी छोटे छोटे काय ना व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला पोस्ट करत राहील. धन्यवाद.